रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे माझे जीवीची आवडी ज्ञानोबरायांचा अभंग आहे. वारीचा हा काळ चालू असल्यामुळे आज अलंकापुरीमध्ये माऊलींचं प्रस्थान झालं आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचं लक्ष आता पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे. सगळं लक्ष लागला टकळा पंढरीचा पर्व आपण व्हिडिओ केलेला आहे, संपत्ती सोहळा. आणि आजचा आपला जो हा प्रस्थानच्या निमित्ताने वारीच्या निमित्ताने जो हा व्हिडिओ आहे तो आहे माझे जीवीची आवडी. पंढरीचे पहिले वारकरी ज्ञानोबराय आहेत, अशा अर्थाने हा आजचा व्हिडिओ आहे. ऐका. माझे जीवीचे आवडे, माझ्या जीवीचे आवडे, पंढरपुरा नेहीन गुडे, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे गुणी वेधिले, पांडुरंगे मन रंगले. ज्ञानोबराय पुढे असं म्हणतात, इतकं मन रंगलंय की जाग्रते स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे, पांडुरंगी मन रंगले. बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण, रोप विटेवरी दाविले खुण, पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे गुणी वेधिले, पांडुरंगी मन रंगले. ज्ञानोबराय पहिलं जे भागवत धर्म मंदिराचं ज्ञान मंदिर आहे, म्हणजे पाया आहे ज्ञान मंदिराचा, ते पाया घालणारे ज्ञानोबराय, म्हणजे भागवत धर्म मंदिराचा पाया. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. पंजाबापर्यंत हा वारकरी म्हणजे वैष्णवांचा भागवत धर्माचा प्रचार केला, नामदेवाने विस्तार केला. म्हणजे नाचो कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावो जगी. म्हणजे वारकरी संप्रदायच वाढवला, वैष्णवच वाढवले असं नाही, तर ज्ञानदीप जगामध्ये लावला. ते काम नामदेवांनी केलं. नामाचा नामदेव आणि ज्ञानाचा ज्ञानदेव हे दोन मुख्य भागवत धर्म मंदिराचे संस्थापक आहेत. म्हणजे धर्म मंदिराचा पाया त्यांनी घातला ज्ञानोबरायांनी, आणि विस्तार जो केला, वारकरी संप्रदायाचे कीर्तनाचे प्रवर्तक कोण असं जर कोणी प्रश्न विचारला तर ते आहेत नामदेव महाराज. नाचो कीर्तनाचे रंगी, कीर्तन हे ते त्याचे प्रणेते आहेत. तेव्हा पहिला पाया भागवत धर्म मंदिराचा ज्ञानोबरायांनी घातला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. विस्तार केला पाहिजे आणि विस्तार करण्यासाठी पाया भक्कम असला पाहिजे. गीतेवर पहिलं भाष्य करणारे, मराठीतलं भाष्य करणारे म्हणजे ज्ञानोबराय. सगुण आणि निर्गुणाचं अभेदत्व सांगणारे ज्ञानोबराय. सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे तुझ, सगुण म्हणो की निर्गुण रे, असं तत्त्वज्ञान सांगणारे ज्ञानोबराय आहेत. सर्वसामान्यांसाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा
हरीचं महात्म्य नाममहात्म्य वाढवण्यासाठी लहानसा पण महान ग्रंथ लिहिणारे ज्ञानोबाराय. त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ. हरिपाठ म्हणजे वारकऱ्यांची ती एक संध्या आहे, नित्यनेमाचा हरिपाठ आहे. तो सर्वसामान्यांसाठी ग्रंथ लिहिला. ज्ञानियांसाठी अमृतानुभव, अमृतत्व सांगणारा, आत्मत्व ब्रह्मत्व सांगणारा अमृतानुभव लिहिला. आणि हा जो अभंग आत्ता आपण घेतलेला आहे, तर हा अभंग याचं विवरण सांगताना असं सांगता येईल की माणसाचे हे भौतिक जे शरीर आहे त्याचे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. डोळे आहेत, डोळं रूप पाहतात आणि रूपाचा आनंद घेतात. आता कोण कोण कशा रूपाचा आनंद घेतात तो याचा विषय नाही. पारमार्थिक संत महात्मे डोळ्यांनी जो आनंद घेतात तो कोणाचा घेतात? रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजनी, माऊलींचाच अभंग आहे. त्यांना हे रूप आवडतं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हे संत असं सांगतात की आमच्या डोळ्याने आम्ही तो आनंद घेतो. कानाने एथ मोक्ष आहे ऐता श्रवणाची माझी, ज्ञान श्रवण करतात, भक्तीचं श्रवण करतात, तो आनंद घेतात. आता काय काय लावण्यान काय ऐकत असेल तो भाग, प्रत्येकाचा विषय वेगवेगळा आहे. आणि कानाच्या नंतर डोळ्याच्या नंतर मग घ्राणेंद्रिय आहे, सुंदरता वास घेण्याचं. ते कशाचा घेतात? ते सुंदर म्हणजे चांगला सुगंध जो आहे, दुर्गंधित ते कधी पडत नाहीत. आणि नंतर जिव्हाने तुमचं नामचं रस टाकतात, असे पंच ज्ञानेंद्रियाचे रस घेणारे. आणि याच्या आतमध्ये जे आणखीन इंद्रिय आहेत त्यांना अंतःकरण चतुष्टयम असं म्हटलं आहे. आतले ज्ञानाचे 4 साधनं, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. हे 4. मन जे आहे संकल्प विकल्प करणार आहे, बुद्धी निश्चय करणारी आहे, आणि चित्त हे चिंतन करणार आहे. अहंकार म्हणजे धरीण अभिमान आपुले करीण जतन, असे 4 हे आतले साधनं आहेत. त्याच्या पलीकडे जीव आहे, म्हणजे बाह्य ज्ञानेंद्रिय, नंतर आतले ज्ञानेंद्रिय, आणि त्याच्यानंतर जीव हा सगळ्यात महत्त्वाचा या शरीर संस्थेतला भाग आहे. सगळं गेलं तरी चालेल, पण जीव गेला की चलो बाहेर बोलो, तिरडीवरच घालावं लागतं. जीव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याचा जीव घेईन असे माणसं म्हणतात, किंवा जीव गेला की सगळं गेलं, सगळं हे जर राहिलं. तेव्हा जीव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्या जीवापासून जे काय केलं जातं ते फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून ज्ञानोबा या अभंगात म्हणतात, माझे जीवेचे आवडे, माझ्या जीवाची आवड आहे, मनाची पण नाही. मने संकल्प विकल्प आत्मकम मन, मन संकल्प विकल्प करतं, बदलतं. पण जीवापासून जर आवड असली ना मग धरसोड होत नाही. ओढ असली की धरसोड होत नाही. तो ओढा जो आहे ना, ओढा तो ओढून नेतो पांडुरंगापर्यंत. आणि म्हणून माऊली म्हणतात, माझे जे वेचे आवड जीवापासून असावी लागते, मनापासून सुद्धा नाही, जीवापासून. पंढरपुरा नेही न गुढी, पांडुरंगे मन रंगले. काय आवड जीवाची जीवापासून? तर पंढरपुरा नेही न गुढी, जे वारकऱ्यांची जी पताका आहे वैष्णवांची, ती पंढरपुराला घेऊन जाईल, पायी जाईल. ती गुढी म्हणजे ते प्रतीक, पताका, ती घेऊन जाईन मी. आणि ती घेऊन जाईन म्हणजे जीवापासून. आणि मग जे मन आहेत बाहेरचं ते इकडे तिकडे भटकतं ना, मग ते भटकू नये म्हणून दुसऱ्या चरणात म्हणतात, पांडुरंगे मन रंगले. ते मन पांडुरंगाच्या रंगात रंगून गेलेलं आहे. गोविंदाचे गुणी, आणि गुणसुद्धा गोविंदाचे ते मनाला आवडतात. त्याला मी तशी सवय लागली. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. एकदा का ते रंगलं की मग रंगलं. गोविंदाचे गुणी वेधिले. गोविंदाचे जे गुण आहेत ना, षड्गुण, ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ मनोने तो भगवंतो. अशा गुणावर ते मन वेधल्या जातं. आणि ते इतकं वेधलेलं आहे मन की जागृती काय, स्वप्न काय, सुषुप्ती काय, काही आठवत नाही. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा.
पाहता रूप आनंद साठवे. आणि शेवटी महाराज म्हणतात, बाप रखुमा देवीवरू सगुण आणि निर्गुण या दोहींचं विटेवर समन्वय असलेलं रूप राहिलेलं, आणि ते मला मनापासून आवडतं. आणि म्हणून मी पंढरपुरा नेही न गुढी. पहिले वारकरी ज्ञानोबाराय पंढरीचे, पताका घेऊन वारी करणारे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.